हे आतापर्यंत त्यांचे 6 पक्ष बदलून झालेले आहेत. आता त्यांनी 7व्यांदा आपल्या शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे जनता त्यांना अजिबात बरी पडणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अभिषेक म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असा हा नौका उमेदवार आम्ही आपल्या समोर जनतेसमोर आणलेला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई न देता त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल करून यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार या सत्ताधारी गटाने केलेला आहे कायमस्वरूपी. नमस्कार. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असून शिवसेने ठाकरे गटाचे उमेदवार अभि पाटील व त्यांचे सर्वच नगरसेवक प्रचार यंत्रणेत आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. आज शिवसेनेचे उपनेते नितीन मानवरे पाटील यांची जाहीर सभा होणार असून या सभेचं आयोजन प्रचाराची धुरा सांभाळत असणारे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास कोळी साहेब आपल्या समेत आहेत. साहेब नमस्ते. जय महाराष्ट्र. नेमका शिवसेनेचा अजेंडा काय धरून आपण निवडणुकीत उमेदवार उभे केले? या ठिकाणी पक्षात फार मोठी झालेली गद्दारी हा प्रमुख आमचा मुद्दा असणार आहे आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हातकणंगले नगर परिषद आणि आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी जाहीर करून आम्ही प्रचारामध्ये तुल्यबळ अशी आघाडी घेतलेली आहे. हातकणंगल्यात अनेक समस्या आहेत. रेल्वे पुलाखालची समस्या आहे, पाण्याचा प्रश्न आहे, यावर आपण काय सांगाल? हा, यामध्ये जर प्रामुख्याने बघा फार चांगला प्रश्न विचारला आपला माध्यमातून आपल्या चॅनेलच्या की त्या ठिकाणी आर्थिक जे सत्ताधारी गट आहे तो सत्ताधारी गटाने त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल करून मांडवली करून त्या ठिकाणी जनतेला वेठीस धरण्याचं यात प्रामुख्याने काम केलेलं आहे आणि तो आम्ही वरती पुराव्यानिशी आम्ही सादर करून मतदारांच्या पुढे जात आहोत. हातकणंगल्याचा पाणी प्रश्न मिटला असं विरोधक सांगत आहेत, खरं की खोटं? नाही, त्यामध्ये फार मोठी त्यामध्ये उलाढाल झालेली आहे की जुन्या मागची तारीख जर असेल जे आपल्या या ठिकाणी पत्र दिलेलं आहे शासनानं मंजुरी मिळालेली आहे त्याच्यावर त्या कागदामध्ये खाडाखोड करून जनतेला भूलताप देऊन त्या ठिकाणी विरोधक फार मोठा अपप्रचार करत आहेत आणि ते जनतेच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सर्व प्रचार या ठिकाणी कुठल्याही आमिषाला त्यांच्या बळी पडणार नाही. हातकणंगले नगरपंचायत मध्ये असणारा मोठ्या प्रमाणाचा घोटाळा खरा की खोटा? होय, अगदी अत्यंत खरा आहे. कारण तो असू दे, पाणी प्रश्नावर असू दे, आपला बोगदा असू दे किंवा गावातल्या जर असतील तर पाईपलाईनच्या ठिकाणी प्रत्येक आठवडाभरातून कुंभोज परिसरातून आलेली पाईपलाईन असू दे, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई न देता त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल करून यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार या सत्ताधारी गटाने केलेला आहे कायमस्वरूपी. शिवसेनेनं अनेक वेळा आंदोलन करून अनेक गोष्टी पदरात काढून घेतल्या परंतु विरोधक ते आम्हीच काम केलं असं सांगत आहेत. होय, त्यांचे ते आतापर्यंत भूलतापा मारणारे हे गटबाजीच या ठिकाणी असेल. कारण विरोधक हे आतापर्यंत त्यांचे 6 पक्ष बदलून झालेले आहेत. आता त्यांनी 7व्यांदा उद्धव आपल्या शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे जनता त्यांना अजिबात बरी पडणार नाही. हातकणंगल्याच्या सर्वसामान्य जनतेला आपण काय आवाहन कराल? एकच जनतेला आवाहन करीन की आमचा अभिषेक प्रसाद पाटील हा होतकरू एक बाबा पदवीधर आणि त्यामध्ये सिव्हिल इंजिनियर पदापर्यंत प्रत्येक कामाला हात देणारा एक नौका जर उमेदवार असला तर त्याच्या घरामध्ये प्रसाद मुरारी पाटील यांच्या माध्यमातून एक जुना ज्येष्ठ शिवसैनिकाचं त्यांच्यामध्ये योगदान आहे आणि त्याचा बालचम्मू आणि त्याच्यावर असणारे सर्व साथीदार आणि आम्ही असणारी जुनी मंडळी ज्येष्ठ मंडळी त्याला निश्चितपणाने या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून त्याला नगराध्यक्ष पदाचा गुलाल लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रात सगळीकडे महाविकास आघाडीची एकी असताना हातकणंगल्यात स्वतंत्र निवडणूक लढवायचे आदेश दिले आणि शिवसेनेनं अभि पाटलासारख्या एका नौका उमेदवाराला उमेदवारून खऱ्या अर्थानं शिवसेनेवर विश्वास ठेवला असं वाटत नाही? हो, नक्की वाटतंय. कारण आमच्या तडजोडीचं बंटी पाटील साहेबांच्यावर 2-3 वेळा मीटिंग झाली परंतु त्यांनी ठाम एकच धरला. कारण मलकापुरात आमची आघाडी झाली, होपरीमध्ये आघाडी झाली परंतु हातकणंगल्यामध्ये ते आघाडी करू शकले नाहीत. याचं दुर्दैव आहे आम्हालाही वाटतंय. ते पक्षाच्या वतीनं आपण काय संदेश द्याल? पक्षाच्या वतीने एकच करीन की नवीन नौका उमेदवार जरी असला एक होतकरू आणि ज्या ठिकाणी तुम्ही हक्कानं बोलवाल त्या ठिकाणी तो तुम्हाला धावून जाईल आणि चांगल्या पद्धतीनं ह्या हातकणंगले शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अभिषेक म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असा हा नौका उमेदवार आम्ही आपल्या समोर जनतेसमोर आणलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जाताना आता लढायचं नाही लढायचं म्हणून सांगितलं. त्याच उक्तीनं शिवसैनिकांच्यात पुन्हा एकदा उमेद जागी झाली आणि अभि पाटील यांच्या रूपानं नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी निवडणूक रिंगणात उमेदवार उभा केला. हे शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले तर खऱ्या अर्थानं हातकणंगलेची नगरपंचायत महाराष्ट्रातील उल्लेखनीय काम करणारी नगरपंचायत ठरेल. त्यामधील सर्व भ्रष्टाचार आम्ही उकडून काढू, मोडून काढू, या सर्व गोष्टी बंद करू, हातकणंगल्याचा पाणी प्रश्न मिटवू असा विश्वास कोळी यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.